न्यू शिवशक्ती कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ आणि स्वयंभू श्री ओझा गणपती देवस्थान शांतीनगर आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक 10 मार्च ते 13 मार्च पर्यंत शांतीनगर खोपोली येथे। निमंत्रक संतोष मालकर, माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद आणि शिल्पा संतोष मालकर, माजी नगरसेविका खोपोली नगर परिषद। प्रकाश पांडुरंग मालकर, अध्यक्ष सप्ताह कमिटी। कोमल प्रकाश साठे, अध्यक्ष न्यू शिवशक्ती कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ। मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। अशातच आता त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे उपस्थित होते। या बैठकीत पार्थ यांच्या उमेदवारीवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। पार्थला उमेदवारी द्यावी अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं नेत्यांचं मत आहे। त्यामुळेच मग पक्षाकडून पार्थ पवारांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती आहे। मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी पुढे येण्याची अनेक कारणं आहेत। मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही। तसंच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत। त्यामुळेच आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्या मागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी चर्चेत आली आहे। मावळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, पण तरी सुद्धा गेल्या 2 निवडणुकांमध्ये सातत्याने राष्ट्रवादी या मतदारसंघामध्ये पराभूत झालेली आहे आणि हा पराभवाचा डाग भरून काढण्यासाठी यावेळेला पार्थ पवारांच्या नावाची एंट्री या मतदारसंघामध्ये झाली। पण पार्थ पवारांच्या नावाची एंट्री होताच त्या नावाला शरद पवारांनी ब्रेक लावला आणि त्यानंतर खरं मावळचं राजकारण अत्यंत वेगाने गती घेऊ लागलं। पार्थ पवारांना शरद पवारांनी नकार दिला असतानाही पार्थ पवार या मतदारसंघात फिरत होते। याचाच अर्थ असा होता की ही उमेदवारी ही घराणेशाहीचा भाग आहे असं वाटू नये, ही उमेदवारी लादलेली आहे असं वाटू नये आणि ही लोकभावनेतून उमेदवारी आलेली आहे अशा पद्धतीने वाटावं असं वातावरण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने नक्की प्रयत्न केला असं वाटतं। आज दिवसभर माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे की मावळ मतदारसंघामध्ये पार्थ पवार यांच्या नावाचं जवळपास राष्ट्रवादीने निर्णय पक्का केलेला आहे आणि ते पाहता पार्थ पवारांची उमेदवारी ही घराणेशाहीचा भाग आहे किंवा ही लादलेली उमेदवारी हे वाटू नये यासाठीच केलेला हा अट्टास होता का काय असं वाटावं अशी ही परिस्थिती आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सगळे प्रश्न, हे सगळे संभ्रम दूर करणं हे राष्ट्रवादीसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।